Hi students, welcome to Yash Academy YouTube channel. In this video, we are going to discuss the three important reactions of amines. This is the fourth video on amines. First of all, we will discuss the carbyl-amine reaction. Carbyl-amine reaction. This reaction is given only by primary aliphatic or aromatic amines. म्हणजे it is a typical reaction of aliphatic or aromatic primary amines. हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये तुम्हाला पाहता येईल की when primary aliphatic or aromatic amine is heated with alcoholic solution of potassium hydroxide in the presence of chloroform, it gives a alkyl or aryl isocyanide or isonitrile which has a foul smell, bad smell or a disagreeable smell, which indicates the formation of alkyl isocyanide. आता या रिएक्शन मध्ये तुमच्या लक्षामध्ये की प्रायमरी अमाइन जो असणार आहे त्यातला नायट्रोजन आणि कार्बन यांच्यामध्ये रिअरेंजमेंट होते. त्यामुळे होतं काय तर अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड मधला जो OH मायनस आयन असणार आहे इट ऍक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग बेस, सो इट abstract the H plus ion from this chloroform and forms water molecule. आणि त्यामुळे होतं काय की क्लोरोफॉर्म पासून देयर इज अ जनरेशन ऑफ डायक्लोरोकार्बिन ॲज अन इंटरमिजिएट ऑर इलेक्ट्रोफाइल. आणि त्यामुळे मग तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळं नायट्रोजन कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणारी आहे ती इलेक्ट्रॉन डेफिशियंट डायक्लोरोकार्बिनला दिली जाते आणि त्यामुळं तिथं रिअरेंजमेंट होते. नायट्रोजन आणि कार्बन असा या पद्धतीचा बंध इथं तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं की RNC हा इथं तयार झालेला असणारा आहे. दिस इज कार्बिल-अमीन रिएक्शन. यावर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो पहा. एक स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असेल की एक्सप्लेन कार्बिल-अमीन रिएक्शन, फिनिश. त्यानंतर दुसरा प्रश्न असाही याच्यावर विचारला जाऊ शकतो की which one of the following species are involved in कार्बिल-अमीन टेस्ट. म्हणजे जी कार्बिल-अमीन टेस्ट तुम्ही घेणार आहात त्या टेस्ट मध्ये खालील दिल्यापैकी कोणती स्पेसिस त्या टेस्ट मध्ये असणाऱ्या आहेत. तर इथं एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये फक्त रिएक्टंट साइडच फोकस केली जाईल असं काही नाहीये. प्रॉडक्ट साइड मधला पण एखादा तिथं ऑप्शन असू शकतो. त्यामुळे यू हॅव टू रिमेंबर द कम्प्लीट रिएक्शन. संपूर्ण रिएक्शन तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे इथं अल्काइल आयसोसायनाइड माहित पाहिजे, अल्कोहोलिक अल्कली माहित पाहिजे, क्लोरोफॉर्म पाहिजे, प्रायमरी अलिफॅटिक किंवा एरोमॅटिक अमाइन तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की which one of the following amine will give कार्बिल-अमीन टेस्ट. मग तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की कार्बिल-अमीन म्हटलं की फक्त प्रायमरी अमाइन, मग ते अलिफॅटिक असेल किंवा एरोमॅटिक असेल म्हणजे तिथं NH2 ग्रुप तो दिसला पाहिजे, अमिनो ग्रुप असला पाहिजे. ज्या स्ट्रक्चर मध्ये NH2 तुम्हाला दिसतोय तो अलिफॅटिक किंवा एरोमॅटिक असेल तर तो कार्बिल-अमीन टेस्ट दाखवतो. हे लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. लक्षात राहील. Next reaction is a reaction of amines with nitrous acid, that is the HNO2. Nitrous acid is unstable and is always prepared by using a mixture of sodium nitrite and dilute HCl. यांच्या मिश्रणापासून तयार केला जातो कारण तो स्टोअर करता येत नाही बिकॉज इट इज अनस्टेबल. मग आता इथं रिएक्शन काय पहा तर when primary amine is treated with nitrous acid which is obtained from sodium nitrite and dilute HCl at 273 to 278 Kelvin, that is the ice cold condition, that is the near about 5 degrees Celsius temperature, then there is a formation of unstable alkyl diazonium chloride. विद्यार्थी मित्रांनो alkyl diazonium chloride is unstable and it immediately
decompose to liberate nitrogen, and there is a formation of carbocation, and the positive charge on carbocation is not stabilized by resonance. हे सगळ्यात महत्वाचं आपण लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. आणि त्यामुळे याचं काय होतं, व्हेन ट्रीटेड विथ वॉटर इट गिव्स और इट अंडरगोज हायड्रॉलिसिस आपण म्हणूया, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे प्रायमरी अमाइन घेतला असेल तर प्रायमरी अल्कोहोलच यापासून तयार होईल विथ लिबरेशन ऑफ नायट्रोजन. म्हणजे इथं हा अनस्टेबल असणार आहे ऍट दिस टेम्परेचर. म्हणजे या टेम्परेचरला तो अस्थिर आहे, याचं विघटन होतं आणि N2 निघून जातो, Cl मायनस बाजू जातो आणि R प्लस तयार होतं. त्या R प्लस वरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो डिलोकलाइज होत नाही, म्हणजे रेझोनन्सनं स्टॅबिलाइज केला जात नाही आणि त्यामुळे त्याची रिएक्शन वॉटरवर केली की लगेच तो अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल आपल्याला हा मिळतो. ही रिएक्शन महत्वाची आहे. पुढे पहा, aniline that is the aromatic amine when treated with nitrous acid obtained from sodium nitrate and dilute HCl to at 273 to 278 Kelvin. The condition is very important, that is the ice cold condition, and this process is known as a diazotization. Di means two, azo means nitrogen, so there is a coupling of nitrogen चं coupling होतं and there is a formation of benzene diazonium chloride. विद्यार्थी मित्रांनो इथं गोष्ट लक्षात ठेवा की बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सो ऑब्टेन्ड इज अ स्टेबल ऍट दिस टेम्परेचर. आता स्टॅबिलिटी का आणि हा अनस्टेबल का, तर इथं तुमच्या लक्षात हे जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर नायट्रोजन ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज इथं पण आहे, परंतु तो इथं बेन्झीन रिंगला जोडलेला असणार आहे. त्यामुळे इथं या दोघांच्या मधला जो बॉन्ड असणार आहे तो स्ट्रॉंग असणार आहे यापेक्षा, कारण इथं इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहे तर इथं इलेक्ट्रॉन बेन्झीन रिंग ऍक्ट्स एज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. असं का होतं, तर कार्बन जो असणार आहे बेन्झीन रिंगचा तो इट इज अ sp2 हायब्रिडाइज्ड आहे आणि त्यामुळं इथं या दोघांच्या मधला बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे. त्यामुळे नायट्रोजन इथं लिबरेट होत नाही. म्हणजे यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो की विच वन ऑफ द फॉलोइंग स्पेसिस इमिजिएटली लिबरेट नायट्रोजन. तुम्हाला कंपाऊंड्स दिले जातील आणि त्याची रिएक्शन नायट्रस ऍसिड बरोबर केल्यानंतर मग कुणामधून तो नायट्रोजन लवकर लिबरेट होतो हे सांगता यायला पाहिजे. लक्षात घ्या, इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहे किंवा इन शॉर्ट यू रिमेंबर दॅट द N2 इज अटॅच टू sp3 कार्बन ॲटम, त्यावेळी लगेच निघून जाईल. इथं N2 अटॅच टू sp2 कार्बन ॲटम, हायब्रिडाइज कार्बन ॲटम, तिथं बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे, त्यामुळे तिथं नायट्रोजन हा लिबरेट होणार नाही. अशी स्ट्रक्चर्स कोणती आहेत ती शोधायची आणि त्यावरून सांगायचं की यामध्ये तो लवकर लिबरेट होतो आणि यामध्ये तो लवकर लिबरेट होत नाही. म्हणजे या पद्धतीनं ही रिएक्शन असणारी आहे. या रिएक्शनला डायअझोटायझेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. दॅट इज द आइस कोल्ड कंडिशन. टेम्परेचर ऑफ द रिएक्शन मस्ट बी, इट इज अ टेम्परेचर कंट्रोल्ड रिएक्शन असणारे आहे. इफ द टेम्परेचर ऑफ द रिएक्शन एक्सीड 5 डिग्री सेल्सियस, that is about 278 Kelvin, this undergoes decomposition. त्याचं विघटन होतं आणि वेगळा प्रॉडक्ट तयार होतो. आता इथं तुमच्या लक्षात येईल की नायट्रोजन जो असणार आहे तो इट ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज, सो N2 प्लस आयन ऍक्ट्स ॲज अ बेस्ट लिव्हिंग ग्रुप. It acts as a best living group. So benzene diazonium ion or salt is used as an intermediate. And so we can synthesize a variety of organic compounds. कारण हा N2 जो असणार आहे तो निघून जातो आणि दिस अरोमॅटिक ही जी बेन्झीन रिंग असणार आहे ज्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, इट अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन यामध्ये लवकर घडल्या जातात आणि त्यामुळं कोणताही न्यूक्लियोफाइल बेन्झीन रिंग वरती आपण सबस्टिट्यूट करू शकतो. फॉर एक्झाम्पल सम रिएक्शन्स आर गिवन हियर with the copper powder and HCl, that is the Gattermann reaction. There is a formation of aryl chloride with liberation of nitrogen. When this salt is shaken with potassium hydroxide solution, then there is a formation of aryl iodide, and when it is treated with H3PO2 in presence of water, it gives benzene, and when it is heated with water at 283 Kelvin, then there is a formation of phenol.
म्हणजे these are the different reactions. From this we can say that the N2 ion can be replaced by another nucleophile. म्हणजे सहजासहजी ज्या रिॲक्शन घडत नाहीत त्या रिॲक्शन इथं घडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं इथं N2 हा वीक न्यूक्लिओफाईल आहे, त्यामुळं बेन्झिन किंवा आरिन डायअझोनियम हालाइड जे असणार आहे ते अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स, आणि त्यामुळं असे अनेक रिॲक्शन्स इवन डाय मध्ये फार्मास्युटिकल्स मध्ये पण या डायअझोनियम सॉल्टचा वापर केला जातो, हे तुम्हालाही माहित असणार आहे. नाउ विल डिस्कस द नेक्स्ट अँड द लास्ट रिॲक्शन ऑफ दिस व्हिडिओ, दॅट इज द हिन्सबर्ग रिएजंट. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ हिन्सबर्ग रिएजंट. म्हटलं की लक्षात ठेवायचं बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड, बेन्झिन सल्फोनिल SO2 आणि Cl असणार आहे. किंवा nowadays this benzene sulfonyl chloride is replaced by paratoluene sulfonyl chloride. म्हणजे इथं फक्त CH3 पॅरा पोझिशनला जोडलेला असणार आहे, त्याचं नाव बदललं पॅराटोलिन सल्फोनिल क्लोराइड. दोन्हीपैकी कोणताही वापरला तरी चालू शकतो. इथं पहा रिॲक्शन ऑफ प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन. दिस टेस्ट इज यूज्ड टू डिस्टिंग्विश प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता प्रायमरी अमाइन बरोबर इथं पहा स्ट्रक्चर्स तुम्हाला माहित आहेत. अगदी सुरुवातीला आपण पाहिले RNH2, RNH, R3N. RNH2 मध्ये दोन हायड्रोजन, 2 हायड्रोजन अटॅच टू नायट्रोजन. दिस 2 हायड्रोजन्स आर कॉल्ड ऍसिडिक हायड्रोजन. हे प्रायमरी मध्ये झालं. सेकंडरी मध्ये 1 हायड्रोजन इज अटॅच टू नायट्रोजन, दॅट इज 1 ऍसिडिक हायड्रोजन. But in case of tertiary amine there is no hydrogen attached to nitrogen, so there is a no acidic hydrogen. हे पहिल्यांदा गुणगाठ लक्षामध्ये ठेवा. प्रायमरी मध्ये 2 ऍसिडिक हायड्रोजन्स आहेत, सेकंडरी मध्ये एकच ऍसिडिक हायड्रोजन आहे आणि टर्शरी मध्ये ऍसिडिक हायड्रोजन नाही. त्याचा काय परिणाम होतो ते या रिॲक्शनच्या साहाय्याने तुम्हाला सांगता येईल. इथं रिॲक्शन ऑफ प्रायमरी अमाइन लाईक इथाइल अमाइन विथ बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड. You see that there are 2 hydrogens attached to nitrogen are called acidic hydrogen, and when it reacts with a reagent that is the benzene sulfonyl chloride, it gives N substituted आपण म्हणूया किंवा N ethyl sulfone amide हा तिथं तयार होतो. पुन्हा त्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की there is a nitrogen which is attached to 1 hydrogen atom, so there is a 1 acidic hydrogen. And when this is treated with sodium hydroxide, इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की सोडियम हायड्रॉक्साइड is a strong base, so OH minus ion from sodium hydroxide acts as a strong base, so it withdraws H plus from this compound and forms water molecule, so there is a formation of negative ion. म्हणजे negative charge is developed on this nitrogen and Na plus is there, so there is a formation of salt which is soluble in alkali. म्हणजे हा सॉल्ट तयार होतो कारण इथं जो प्रॉडक्ट तयार झालेला असणार त्यामध्ये एक हायड्रोजन ऍसिडिक हायड्रोजन नायट्रोजनला जोडलाय, तो OH H काढून घेतो आणि इथं सॉल्ट तयार होतो. की सॉल्ट म्हटलं की तो पाण्यामध्ये तो अल्कलीमध्ये म्हणजे डायल्यूट सोल्युशनच असणार, त्यामुळे त्यामध्ये तो विरघळणार असणारा आहे. सो इट इज soluble in alkali. Now we'll see what about the secondary amine like diethyl amine. When treated with sulfonyl chloride, there is a formation of NN diethyl sulfone amide. But if you observe that in NN diethyl sulfone amide there is a no acidic hydrogen. Nitrogen ला acidic hydrogen नाही. So when treated with alkali like sodium hydroxide, OH minus ion जो H काढून घेऊ शकतो तो H काढून घेण्यासाठी नायट्रोजन कडे हायड्रोजन नाही, देयर इज नो ऍसिडिक हायड्रोजन, सो इट इज इनसोल्युबल. आणि त्यामुळे सॉल्टच तयार होऊ शकत नाही आणि त्यामुळं तो इनसोल्युबल असणार आहे. नाउ क्वेश्चन अरायजेस, व्हॉट अबाउट द टर्शरी अमाइन्स? यू नो दॅट इन टर्शरी अमाइन्स देयर इज नो हायड्रोजन अटॅच्ड टू नायट्रोजन. विद्यार्थी मित्रांनो इतर रिॲक्शन घडू शकते कारण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तो याला दिला जाऊ शकतो नाही असं नाही, पण आपण एक ऍसिडिक हायड्रोजनची संकल्पना इथे विचारात घेतली तर त्या दृष्टीने विचार जर केला तर तिथं नो रिॲक्शन विथ सल्फोनिल क्लोराइड बिकॉज देयर इज नो हायड्रोजन अटॅच टू नायट्रोजन केस ऑफ टर्शरी अमाइन. सो वी कॅन डिस्टिंग्विश इन दिस वे.
म्हणजे अशा पद्धतीनं विथ द हेल्प ऑफ हिन्सबर्ग रिएजंट वी कॅन डिस्टिंग्विश प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. यावरचा प्रश्न हाऊ आर प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स आर डिस्टिंग्विश्ड असाही स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. जे या पद्धतीनं या रिॲक्शन्स असणाऱ्या आहेत. मला वाटतंय या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील. या सगळ्या या तिन्ही रिॲक्शन्स विद्यार्थी मित्रांनो खूप आणि खूप महत्वाच्या आहेत. याचा नीट अभ्यास करा आणि येणाऱ्या परीक्षांना सामोरे जाताना तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. पण यासाठी यू ऑब्झर्व किंवा वॉच द व्हिडिओ फ्रॉम स्टार्ट टू एंड. प्रत्येक व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर पाहत गेला तर माझी खात्री आहे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. हे तुम्हाला नीट समजलेला असेल. हा जो पार्ट असणार आहे तो आवडला असेल, हा व्हिडिओ जर आवडला असेल, हा कन्सेप्ट आवडला असेल, हा कंटेंट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल जी असणारी आहे ती प्रेस करा की जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओज हे तुम्हाला थेट पाहायला मिळतील. धन्यवाद.